पार्टीचा जय असो, भारतीय जनता पार्टीचा जय असो। काय सांगायला संदर्भात? भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण सर्व तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत कार्यकर्ते त्याचा स्वीकार करतात आणि याच्यात अनुषंगाने आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या 5 तारखेलाच एक कुडूसमध्ये आपण भव्य असा कार्यकर्ता मेळावा, त्या मेळाव्यामध्ये सुद्धा पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात शेकडोच्या संख्येने झाला। त्याचबरोबर आज देखील भारतीय जनता पार्टीचा SRIचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला जोडून आजचा पक्षप्रवेश कार्यक्रम आणि या पक्षप्रवेशच्या कार्यक्रमामध्ये गोंदसे गावातली अनेक कार्यकर्त्यांनी बंधू भगिनींनी भारतीय जनता पार्टीच्या विचाराने आज या ठिकाणी प्रवेश करून यासाठी गेल्या अनेक दिवसापासून त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा विचार हा सातत्याने चालू होता आणि त्यासाठी आम्ही कुडूस मंडळाचे अध्यक्ष मुनीश पाटील आणि आम्ही त्यांच्याबरोबर सातत्याने बैठक केली आणि बैठक करून त्यांना सांगितलं की आज ज्या दिवशी कार्यक्रम लागेल त्या दिवशी आपला हा पक्षप्रवेश घेतला जाईल आणि आज खऱ्या अर्थाने उगावगाने भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये त्यांचा आज पक्षप्रवेश झालेले आणि पक्षप्रवेश झाल्यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाबाजी काटोल सर यांनी त्यांचं सहर्ष स्वागत केलेले आणि सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून आजचा पक्षप्रवेश घेऊन पुढील कामामध्ये भारतीय जनता पार्टी चांगल्या पद्धतीने जोमाने काम करेल यात मात्र शंका नाही। आज पक्षप्रवेश होतो या संदर्भात काय सांगाल? सन्माननीय आज आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये वरिष्ठांच्या सन्माननीय बापजी सरांच्या मार्गदर्शनाने आमच्या मंडळाचे नेते मंगेशदादा यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आज भारतीय जनता पार्टी आमच्या कुटुंबामध्ये आमच्या परिवारामध्ये हा सगळा भरपूर मोठ्या प्रमाणात प्रवेश झाले आहेत। आम्ही त्यांचं सगळ्यांचं माझ्या कुडूस मंडळातर्फे स्वागत करतो। त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश घेतला आणि आम्ही आमच्या कार्यात त्यांना सामावून घेणार आहोत। त्यांना नवीन कार्यासाठी आम्ही पाठबळ देणार आहोत। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत गोंडसे गावातील अनेक बंधू भगिनींनी आणि तरुणांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये इथे जाहीर प्रवेश केला। एखाद्या विकासाची गोष्ट असेल, आपल्या गावामध्ये एखादा विकास करायचा असेल तर आपल्याकडे कोणती तरी विचारधारा असणं महत्त्वाचं आहे आणि गावातील असंख्य नागरिकांनी आम्ही सगळ्यांनी बसून हा खूप विचारपूर्वक निर्णय घेतला आणि आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही जाहीर प्रवेश केला आहे। आम्हाला खात्री आहे की आशा आहे की भविष्यात गावचा विकास किंवा इतर काही कार्य असो आम्ही अधिक जोमाने कार्य करू, कारण गेली 10 वर्ष मोदीजींच्या नेतृत्वात आपण पाहतोय आज देश आपल्या जगाच्या पटलावर अग्रेसर होत आहे। मोदीजींच्या नेतृत्वात तसेच देवेंद्रजींच्या नेतृत्वात आज आपला महाराष्ट्र खूप वेगाने पुढे वाटचाल करतो आहे। खरं तर त्यांचं मार्गदर्शन आमच्या सगळ्यांसाठी, आमच्या छोट्या कार्यकर्त्यांसाठी खरंच प्रेरणादायी आहे, कारण की विरोधक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून पडलेत आणि आपले नरेंद्र मोदीजी वेगवेगळ्या नवीन योजनांची घोषणा करतात। खरंच ही तळागाळात